आणि याच मुद्द्यावरती निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी काय मत व्यक्त केलंय तेही जाणून घेऊयात। पक्ष काय म्हणतोय, हे सगळे 150 लोक आहे, हे जेव्हा पण करतील आहे हे 90% कामं हे असे प्रकारे, मी पक्षाचं नाव घेत नाही, आम्ही व्यक्तीचं घेतोय, कोणी जो पण व्यक्ती असेल तो काही भारताची मदत नाही करत आहे। आणि त्या व्यक्तीला मला माहित आहे की जेव्हा ते एका पर्टिक्युलर पक्षामध्ये होते तेव्हा त्यांनी स्वतः म्हटलं होतं, स्टार प्लसवर त्यांचं व्याख्यान आहे की आम्ही पण आतंकवादी होऊ, आम्ही पण बॉम्ब लावू, आम्ही पण हल्ला करू, आम्ही पण जिहाद करू। आणि जेव्हा ती करायची वेळ आली त्यांनी पक्षच बदलून टाकला आपला। आता ते खासदार आहे मुंबईमधून एका पक्षाचे। अशा लोकांच्या गोष्टीवरती मला वाटतं आपण विश्वास केला नाही पाहिजे, नंबर 1। नंबर 2, आज आवश्यकता कोणती आहे की भारतावरती हे आतंकवादी हल्ले होतात आहे, हे अघोषित युद्ध आपल्यावरती थोपलेलं गेलं आहे। आणि युद्धाचा पर्याय युद्ध असतो आणि त्यावेळेला तुम्ही सगळे धंदे करताय, हे दर्शवतं की तुमची मानसिकता काय आहे। ही वास्तविकता आपल्या लोकांनी ओळखली पाहिजे। 2 दिवस जरा थोडी शांती आली आणि हे परत आपल्या खालच्या पातळीवरती येऊन जातात। ही वेळ आहे का ह्या सगळ्या मुद्द्यांची विषयाला? आणि तुम्हाला जर असायचं थांबा की 10 मिनिटं, 10 दिवस थांबा, पार्लमेंटमध्ये जा ना तुम्ही। कशाला लोकांच्या मनामध्ये तुम्ही ह्या प्रकारच्या भावना आणताय, का शंका निर्माण करताय? तुम्ही कुणाची मदत करताय, तुम्ही कुणाच्या बाजूने करताय? आणि हे सगळे धंदे 15 दिवसाकरता तुम्ही बंद केले तर काही काय जग परतणार आहे का? माझी हीच प्रतिक्रिया, वाईट वाटतं। अगदी भारतामध्ये मॅडम काय होतंय की आपलेच लोक आपलं नुकसान करतात, तुम्ही शत्रूला का दोष द्यायचा?